नमस्कार. आज आहे नागपंचमीचा सण. तर आज आम्ही बनवणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक. तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रेसिपी पुरणपोळीची. ही ना मी हरभऱ्याची डाळ ही वाटीभर घेतलेली आहे आणि हे असं खुल्या पातेल्यात शिजवले. कुकरमध्ये काही शिजवायला नाही मी. आणि असं मोकळं शिजवलं की चांगलं शिजते. पुरण बी चांगलं असं मोकळं होते. आणि कुकरमध्ये का असं शिजवलं की चिकट होते पुरण, म्हणून मी पातेल्यात शिजवून घेतले. डाळ छान शिजले. आता ह्याच्यात साखर टाकून गरम करून घ्यायचं आणि मग वाटायचं पुरण. ठीक आहे. हे आमटीचं येळवणी काढलेलं आहे, त्या ह्याच्यातलं डाळीतलं निघालेलं आहे. ह्याची आमटी बनवायची. ही आता मी हरभऱ्याची डाळ जी शिजलेली होती ना, ती बारीक करून घेतलेली आहे असं. आणि मग ह्याच्यात ही विलायची आणि साखर मिसळून ही वाटलेलं आहे. विलायची टाकायची असते मध्ये, जरा वास येते चांगला. आणि वाटीभरच डाळ होती आणि वाटीभरच ही साखर टाकायची आणि ह्याला गरम करून घ्यायचं. असं थोडी डाळ असेल तेवढी साखर हे असं गरम करून घ्यायचं, जास्त घट्ट होईपर्यंत. तर आपण आता येळवणीची आमटी बनवायला घेणार आहोत. इकडे आई तोपर्यंत पुरण शिजवून घेत आहेत. हे जे आमटीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे. हरभऱ्याची डाळ शिजल्यानंतर जे पाणी राहतं ते वालं पाणी आहे. आणि इथं जे आहे, इथं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. आणि इथं घरचं काळं तिखट घेतलेलं आहे. आणि हे लसूण कोथिंबीर अद्रक बारीक करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण आमटीला सुरुवात करूया. तर मी इथं 3 पळी तेल घेत आहे. बस किती. तर तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकून घेते आणि त्यानंतर लसूण कोथिंबीर अद्रक जे बारीक करून घेतलेलं आहे ते टाकते. तर हे चांगलं भाजून घ्यायचं, लालसर होतपर्यंत भाजायचं. चांगला तांबूस कलर आला ना, मग आपण तिखट टाकणार आहोत. आणि कांदा लसूण मसाला घेतला तो टाकायचा. त्याला असं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. तर आता याला तांबूस कलर आलेला आहे. मी आता याच्यामध्ये तिखट टाकत आहे. तिखट 2 चमचे घेतलेले आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या. आणि हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. बारीक गॅसवरच हे परतायचं, मग तो फोडून. आणि नंतर मी हे येळवण्याचं जे पाणी काढलेलं आहे ते टाकत आहे. हे माझं आले शिजत. तर आमटी ही पातळच बनवायची, जास्त घट्ट नाही बनवायची, ते नंतर आळून येते. माझं पण आता हे पुरण शिजत आलेलं आहे. मी आता ही वाटून घेणार आहे. ही आता काय पुरण घट्ट होत आलेलं आहे. आता ह्याला वाटून घ्यायचं. तर मी ही वाटून घेणार आहे. बघा हे इथं पुरणामधलं सगळं डाळीमधलं पाणी आटलेलं आहे. सगळं आटलेलं आहे. आता हे असं घट्ट झालं ना, असं छान घट्ट होऊ द्यायचं. आणि मग वाटायचं म्हणजे चांगलं होतं. इकडं आपली आमटी शिजत आहे. हे मी पुरण जे वाटलेलं आहे ना, त्या पुरणपत्र वाटलेलं आहे.
आणि असं कसं मोकळं झालंय बघा, असं छान होते असं. तर आमटीला इथे छान उकळी आलेली आहे. अशी छान आमटी शिजू द्यायची. चांगली तरी पण आलेली आहे. पोळ्या करायच्या इथे पोळी टाकलेली तव्यावर. गॅस कमी जास्त करायचा. तर छानपैकी इथं पोळ्या फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तोपर्यंत इथं लाटून झालेली आहे पोळी. तर आई एक्सपर्ट आहेत पोळ्या करण्यामध्ये. तर आपलं पुरणपोळीचं ताट तयार आहे. तर हे बघा, आमटीला कशी तरी आलेली आहे, चांगली छान झाली आमटी. त्याच्यानंतर हे कढी, भात आणि पोळ्या आणि दूध. मम्मीचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.